नागपूरमध्ये मागच्या 10 दिवसांपासून ऑटो एलपीजी स्टेशन बंद आहेत। याचा सर्वाधिक फटका ऑटो चालकांना बसतोय। अनेक रिक्षा चालकांनी आर्थिक भुर्दंड त्यांना सहन करावा लागतोय। पेट्रोलवर आपली वाहनं चालवणाऱ्या रिक्षा चालकांचा नफा आता अर्ध्यावर आलाय। नागपूरमध्ये गो गॅस, इंडियन ऑटो गॅस आणि पूर्ती गॅसचे एलपीजी स्टेशन आहे। या तीनही कंपन्यांकडे एलपीजीचा साठा उपलब्ध नाहीये। याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। मागच्या 10 दिवसापासून नागपूरमधील ऑटो एलपीजीचे जे स्टेशन आहे ते पूर्णतः बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। वर्धा रोडवरील हा गो गॅसचा जो स्टेशन आपल्याला पाहायला मिळत आहे। इथे आपण बघू शकतो की मागच्या 10 दिवसापासून असंच चित्र आहे। पूर्णतः मशीन बंद आहे आणि ऑटो चालक रोज सकाळी इथे येऊन एलपीजी स्टेशन चालू आहे की नाहीची रोज चौकशी करून परत जातात। सध्या त्यांना पेट्रोलचा वापर करावा लागत आहे, त्यामुळे इंधनाचा खर्च देखील त्यांना डबल झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये अनेक ऑटो चालकांनी आपले जे ऑटो आहे ते बंद ठेवलेले आहे, घरी उभे ठेवलेले आहे। काय नाव तुमचं? दीपक कांबळे। बरं, तुम्ही आता ऑटो उभं केला का घरी? गाडी उभी आहे। 10 दिवसापासून दुधाला ही मोतात झाले लहान लेकरं, लहान मुलं। काय ते पेट्रोल परवडत नाही का? पेट्रोलचं 10चा ॲव्हरेज देऊन राहिली गाड्या। एक ट्रिप मारलं का 150चं पेट्रोल भरा आणि 100 रुपये वाचून नाही राहिले। आधी कसं होत होतं एलपीजी होते तेव्हा? एलपीजी म्हणजे थोडंसं परवडत होतं साहेब, आता काहीच नाही। पेट्रोलवर तुम्हाला आम्हाला ॲव्हरेज पण भेटत नाही, 10चा 7चा ॲव्हरेज भेटते येतात। एलपीजीमध्ये कसं थोडंसं होतं, 56 रुपये लिटर होतं तर चांगलं होतं, पण आता एकदम 150 रुपये 135 रुपये कुठं असं। मला सांगा आता तिथून तिथपर्यंत जायपर्यंत त्याच्या गॅस नाही राहिलं तर लोटत गाडी नाही लागतं आम्हाला। ज्या ठिकाणी आपण याच्यामध्ये 500 मध्ये 700-800 रुपये धंदा करायचो, 200-300 रुपयामध्ये 700-800 धंदा करायचो। पेट्रोलमध्ये 500चा धंदा करा, 400 रुपये त्याच्यामध्ये जाते, उरले 100 रुपये। त्याच्या व्यतिरिक्त गो गॅस परवडत होता, आता नाही परवडत। मागच्या 10 दिवसापासून नागपूरमध्ये गो गॅस असेल किंवा इतर कंपन्यांचे जे एलपीजी स्टेशन आहे ते पूर्णतः बंद आहे, त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। आखाती युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यानं नागपूरमध्ये गो गॅसच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा पुरवठा पूर्णतः ठप्प झालाय। याचा मोठा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसतोय। याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।